नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. बघा, पहिले याच्यात आपण सांगितलं होतं एससी, एसटी, व्हीजीएनटी आणि एसबीसी या चारही कास्ट साठी कोणत्या कोणत्या शिष्यवृत्ती असतात. आता दुसरा व्हिडिओ आपण त्याच्यावरच बनवतोय. ज्या राहिल्या होत्या आपल्या आपण त्या आज कंप्लीट करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवायचंय. याच्यावर आधारित ज्या ज्याही योजना असेल त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लक्षात घ्या, पहिले आहेत 6वी. पहिली ते 10वी मधील शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिक पूर्ण शिष्यवृत्ती. विभाज्य म्हणजे काय? एसबीसी, मुलं व मुलींसाठी. स्पेशल बॅकवर्ड क्लासेस, बरोबर. पहिली ते 8वी साठी 1000 रुपये, 9वी ते 10वी साठी 1500 रुपये. आता याच्यासाठी पात्रता काय काय अटी? मान्यता प्राप्त शाळेत विद्यार्थी 60% उपस्थिती असावं. म्हणजे झेडपी सरकारद्वारे मान्यता असणाऱ्या शाळेत किती? 60% उपस्थिती असणे आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला 2 लाखापर्यंत, म्हणजे 2 लाखांच्या आत तुम्हाला काय पाहिजे? तुमचं उत्पन्न पाहिजे. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्यास लाभ बंद, म्हणजे जर तुम्हाला लाभ सुरू झाला आणि जर तुम्ही नापास झाले तर तुम्हाला तो लाभ काय होतो? बंद होतो. चौथा, विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते, आधार कार्ड लिंक असावे. म्हणजे राष्ट्रीयकृत म्हणजे काय? ज्या बँकेत नॅशनलाइज बँक आहे त्याच्यात काय पाहिजे? तुमचं खातं पाहिजे आणि ते पण आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. कळालं? 7वी, पहिली ते 10वी मध्ये शिकत असणाऱ्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिक पूर्ण शिष्यवृत्ती. आता इमाव, मुलं व मुलींसाठी पहिली ते 10वी, अनिवासी आणि निवासी 3री ते 10वी. म्हणजे निवासी अनिवासी म्हणजे काय? हॉस्टेल असेल किंवा हॉस्टेल नसेल तर 1500 रुपये आणि 5500 रुपये. मान्यता प्राप्त शाळेत 60% अटेंडन्स महत्वाची आहे. 1.5 लाख 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी, विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण झाल्यास बंद, आणि चौथी, राष्ट्रीय बँकेत खातं असणं गरजेचं. कळालं? हे सगळं याच्यात एकच अट असते, आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे काय काय अटी. त्याच्यानंतर आता बघा, 8वी आपण बघणार आहेत. काय दिलेले आहेत? दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विना अनुदानित शाळा. अनुसूचित जाती विभाज्य पर्व म्हणजे काय? एसटी, एससी, व्हीजीएनटी आणि एसबीसी. पहिली ते 4थी साठी 1000 रुपये, 5वी ते 7वी 1500, 8वी ते 10वी 2000. बघा, पहिलं काय असणार आहे? शाळेचं शिफारस पत्र. जे तुम्हाला शाळेकडून शिफारस पत्र भेटतात त्याच्यावर शाळेचा सही शिक्का असणं गरजेचं असतं. दुसरं काय आहे? ज्या हॉस्टेलमध्ये तुम्ही राहतायत, म्हणजे इथे आपल्याला जे दिलेलं आहे, ज्या हॉस्टेलमध्ये वगैरे तुम्ही राहतायत त्याच्यासाठी काय पाहिजे? त्या मालकाचं लाईट बिल वगैरे तुम्हाला असणं आवश्यक असेल. बीपीएल क्रमांक असलेले प्रमाणपत्र, समक्ष अधिकाऱ्यांचा दाखला. आता बीपीएल जे क्रमांक असतात, ज्याच्याकडून तुम्ही शिष्यवृत्तीचा फॉर्म भरणार आहे त्याच्याकडनं बीपीएल प्रमाणपत्रावर जो अंक असतो, नंबर असतो, ते असणं तुमच्याकडे आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्यांना मार्कशीट, रेशन कार्ड. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, आता रेशन कार्डचे वेगवेगळे प्रकार असतात, तर तुमच्याकडे पिवळं राशन कार्ड असणं आवश्यक आहे. 5वं, विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत खातं असणं, म्हणजे नॅशनलाइज बँकेत खातं आणि त्याला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं असणार आहे. शेवटचे आहेत आयटीआय संस्थेतील प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता. जे आयटीआय मध्ये शिकतायत त्यांच्यासाठी आहेत. अनुसूचित जमाती विभाज्य म्हणजे काय? एसटी, व्हीजीएनटी आणि परत काय आहेत? एसबीसी. या तिन्ही कास्ट साठी तुम्हाला आहेत. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शिकणाऱ्या असावा, म्हणजे काय? जे आयटीआय वगैरे असतात त्याच्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. त्यांना 400 रुपये अथवा 600 रुपये अथवा हजेरीनुसार, म्हणजे जेवढी तुमची हजेरी आहेत त्याच्यानुसार तुम्हाला काय भेटतो? भत्ता भेटत असतो. याच्यात पण सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत. हे डॉक्युमेंट्स नीट वाचायचे आहेत आणि याच्यात काही अडचणी असल्यास आमच्याशी संपर्क साधायचे आहेत. आणि अशाच व्हिडिओ साठी आणि नवनवीन स्कॉलरशिप साठी सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा.